ब्राह्मण कधीही दारोदारी दानाची भीक मागताना दिसत नाही. का एवढा ब्राह्मण द्वेष? कधी दिसला का तो गल्लीबोळात ओरडतोय, तुमचं बारसं घालून देतो, तुमची लग्न जमवून देतो, तुमची गृहकलह मिटवून देतो, तुमची सासू सुनेची भांडणे मिटवून देतो, तुमच्या पोराला नोकरी लावून देतो, तुमचा पितृदोष रिपेअर करून देतो, तुमचा अंत्यविधी दशक्रिया घालून देतो? दिसला का कधी असं चौकात फिरताना? मुळीच नाही. आपल्यासारखे लोक आहेत. ब्राह्मणांच्या दारात आपण जातो आपल्या समस्या घेऊन. पोराला नोकरी लागेना, मुलीची सासू छळ करते, घरात पैसा टिकत नाही, साडेसाती सोडत नाही, वगैरे वगैरे असल्या समस्या घेऊन. बरोबर ना? मग तो ब्राह्मण आपल्याला काहीतरी पंचांगाचं पुस्तक उघडून काहीतरी उपाय वगैरे सांगतो, होम हवन करायला लावतो किंवा काहीतरी व्रतवैकल्य करायला लावतो आणि दक्षिणा घेतो. एक छोटंसं आणि गमतीशीर उदाहरण. जसा डॉक्टर हा शरीराचा रिपेअर आहे, तसा ब्राह्मण हा समाजाचा रिपेअर आहे. एखादा आजार आपल्या शरीराला झाला तर आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टर आपला आजार शोधायला येत नाही. गल्लीबोळात ओरडत तुमचा थंडीताप घालवून देतो, तुमचा गॅस्ट्रो घालवून देतो, तुमचा कॅन्सर रिपेअर करून देतो, तुमचे जुलाब थांबवून देतो. असं होतं का कधी? मुळीच नाही. आजार झालाय आपल्या शरीराला, डॉक्टरकडे आपण जातो. तो सांगतो इंजेक्शन द्यायचं आहे. आपण गप गुमान त्याचं ऐकतो, कुठेही इंजेक्शन घेतो. बरोबर ना? का आपण म्हणतो डॉक्टर मी कुठेही इंजेक्शन घेणार नाही, मला पायाच्या पंज्यात इंजेक्शन द्या? असं कधीच घडत नाही. डॉक्टर जे सांगतो ते आपण ऐकतो, ऐकायलाच पाहिजे, कारण आजार तुम्हाला झालाय, डॉक्टरला नाही. तसंच काहीसं ब्राह्मणांविषयी आहे. आजार झालाय तुमच्या घराला, तुमच्या कर्माला, म्हणून अनेक अडीअडचणी येतात. त्या निवारण्यासाठी आपण जातो ब्राह्मणाच्या दारात. तो सांगतो तसे उपाय आपण करतो. बरोबर ना? मग ब्राह्मणाला दक्षिणा कोण देतं? आपणच ना. तो काहीतरी उपाय योजना सांगतो म्हणून आपण दक्षिणा देतो. खरं की खोटं? यात ब्राह्मण दोषी कसा? आणि सगळेच ब्राह्मण कर्मकांड करणारे नाहीत बरं. त्यांची संख्या अगदी नगण्य. आमच्या गावात ब्राह्मण सापडायला मुश्किल. शोधून दशक्रिया विधीला आणावं लागतंय. आणि एवढीच त्यांच्याविषयी रागीट गरळ असेल तर सर्वांनी बिगर ब्राह्मणांचं लग्न लावावं, दशक्रिया विधी करावा. अत्यंत साधा उपाय आहे. बरोबर ना? उगाच ब्राह्मणांच्या नावाने स्वतःच्या टेऱ्या बडवण्यात काय अर्थ? आणि महत्वाचं, ब्राह्मणाला आरक्षण नाही बरं का. त्यांची तन्मय चिन्मय अभ्यास करून मोठ्या हुद्द्यांवर नोकरी करतात, परदेशात जातात, बक्कळ पैसा कमवतात. आपली पोरं शिकत नाही म्हणून त्यांच्या पोरांवर आक्षेप नको. आपली पोरं वयात आली की शिक्षण सोडून राजकारण्याच्या नादी लागतात. राजकारणी त्यांचा वापर करून फेकून देतात. तोवर पैसा कमवायचं वय निघून जातं. अंगावर 10-12 पोलीस केसेस पडलेल्या असतात. तेव्हा नोकरीसाठी कुणी दारात पण उभं करत नाही. आता यात ब्राह्मणाचा दोष की आपला दोष? आता मंदिराकडे वळूया. मंदिरात फक्त ब्राह्मणच पुजारी असतात का? तुळजापुरात, पंढरपुरात, जेजुरीत किंवा कुठल्याही मोठ्या देवस्थानचा जरा अभ्यास करा. जसं देवाचं ममत्व तसा देवाचा पुजारी. यात अनेक जातींना पूजा अर्चा करण्याचा मान आहे. तोच त्यांचा उदरनिर्वाह. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे समाजाचे सेवेकरी आहेत. आपण म्हणता गणपती हा ब्राह्मणांचा देव आहे. बरोबर ना? अरे पुण्यातील गणेशोत्सवाचं एक उदाहरण सांगतो. श्री गणेश हा बुद्धीचा देव आहे. जर तो ब्राह्मणांचा देव असेल तर मातीची मूर्ती घडवणारा कोण? कुठल्या समाजाचा? त्याला रंगरंगोटी करणारा कोण? कुठल्या समाजाचा? त्याला विकणारा कोण? त्यासाठी हार फुले बनवणारा कोण? त्याच्यासाठी मंडप उभारणारा कोण? त्याच्यासाठी लाइटिंग करणारा कोण? त्याच्या उत्सवात ऑर्केस्ट्रा सादर करणारा कोण? साऊंडवाला कोण? नारळ उदबत्ती विकणारा कोण? मंडपाची सजावट करणारा कोण? कलेच्या माध्यमातून नाचणारे कोण? या सर्वांना गणेशोत्सवाच्या माध्यमातून पैसा मिळतो, पोटा पाण्याची सोय लागते. हे सगळे ब्राह्मण आहेत का? मुळीच नाही. समाजातील सर्व जातींना, कारागिरांना, हव्याशा गव्याशा नव्याशांना 4 रुपये मिळवून देणारा हा उत्सव असतो. थोडं तरी म्हातारलेलं डोकं खाजवा.
गंजलेला मेंदू वापरा कधीतरी. कुठलं मंदिर म्हणतंय, तुम्हाला मेसेज करतंय की पत्र पाठवून सांगतंय आम्हाला अनुदान द्या म्हणून, आणि मिळालेल्या अनुदानातून ही मंदिरं लाखो करोडो विविध जाती धर्माच्या लोकांना अन्नदान काम देते. तुम्हाला हे कसं दिसेना? डोळ्यांची खासाडं झालीत का? इतिहासात काय घडलंय यापेक्षा वर्तमानात काय घडवायचंय याचंही संशोधन व्हायला हवं. पत्रकार, राजकारणी यांनी कशा प्रकारे देशाचं वाटोळं लावलेलं हे सगळ्या नवतरुणांना कळतंय बरं. अनाजी पंतांचा किती वेळा मुडदा बाहेर काढणार राजकारणासाठी. तो अनाजी पंत सुद्धा थकलाय सारखा सारखा जिवंत होऊन. एका अनाजी पंताच्या नालायकीपुढे सावरकर, आगरकर, रानडे, कानडे, देशपांडे, गोखले, पांडे, फडके, अत्रे, जोशी, कुलकर्णी यांचं कर्तृत्व थोडंच झाकलं जाणार आहे. श्री मोहनराव सातव पाटील. टिप: मी ब्राह्मण नाही, 96 कोळी मराठा आहे आणि गर्वाने सांगतो हिंदू आहे. देव देश धर्माला मानणारा आहे, सोयीनुसार विचारधारा बदलणारा नाही. सदर लेख हा सोशल मीडियाच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून प्राप्त झाला आहे.